चालू केले. तर नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे आहेत सगळे? आय होप सगळे बरे असेल. तर भरपूर दिवसापासून म्हणजे यायची आम्हाला कमेंट अगोदर की तुमचं लव्ह स्टोरी सांगा, तुम्ही कुठे भेटले ते सांगा. मग आज आम्हाला तेव्हा वेळ नाही भेटला, तर आम्हाला आता वेळ म्हणजे भेटलाय, वेळ काढून आम्ही ते व्हिडिओ काढताय आता. तर नक्की सगळ्यांनी शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तर आम्ही कुठे भेटलो, कसं भेटलो, पहिलं कोणी प्रपोज केलं, व्हेरी व्हेरी इंटरेस्टेड आहे, एकदम मस्त. हा तर हे सगळं आम्ही तुम्हाला पण ब्लॉग मजा मध्ये आहे सांगणार. ऐकायला. खूप मस्त असं आमचं लव्ह स्टोरी झालेलं आहे. तुम्ही हसाल खूप मस्त, कारण का ही लव्ह स्टोरी अशी झाली आमची की झटपट एकदम. हा झटपट एकदम एकदम झटपट झाली. म्हणजे काय सांगू कोणाचं तुम्हाला? होणार नाही, झालं असं माहित नाही, पण आमचं एकदम लवकर झालं एकदम. लवकर झालं. तर आम्ही अगोदर पहिल्यांदा आम्ही भेटलो म्हणजे मी राहायची कुर्ल्याला आणि मी तिकडे कामाला होते. कुर्ल्यालाच बघा, ती राहायची कुर्ल्याला, हा. तर मी पण राहायचो कुर्ल्यालाच. तर मी होती कामाला मॉल मध्ये. मी पण आत्तेकडे राहायचो कुर्ल्याला. खरं खूप मस्त लाईफ होती माझी, ती पण जबरदस्त. आणि नंतर मला पार्टनर पण मला तिकडेच भेटले. कशी भेटली? तुम्ही कुठून आले? मला तर तिकडे 2 वर्ष झालेले त्या मॉल मध्ये कामाला 2 वर्ष झालेले. मला पण आहे ना, कुर्ल्यामध्ये खूप वर्ष झाले. म्हणजे मी आत्तेकडे खूप वर्षापासून होतो आणि मी तिकडूनच कॉलेज वगैरे सगळं मी त्यांच्याकडूनच केलं. पण खरं तुम्हाला सांगतो, माझं 12वीच्या नंतरच, जसं 12वी माझं झालं तसं मला पार्टनर, माझी लाईफ पार्टनर. हा, पण कसं तुम्ही कसे आले मॉल मध्ये? हो, तर जॉबला लागलो मॉलला. तर मॉलला लागलो जॉबला, तर मी जॉब करत होतो असंच, म्हणजे जॉब चालू होता तिकडे माझं, झालं जॉबचं झालेलं. तर मला वाटतं किती दिवस झाले असेल, मला वाटतं 10 दिवस, म्हणजे 15 दिवस मी 15 पण नाही, मला वाटतं 13 की 12 दिवस झाले. 13-12 दिवस असेल मी तिकडे जॉबला, मॉलला. तर नंतर मग मला ती स्टोरी पुढची तुम्हाला सांगेल. का तुम्ही नाही सांगू? काही नाही, कामाला तिकडे आले, मला 2 वर्ष झालेले तिकडे कामाला. मग हे आले तेव्हा 3-4 दिवस त्यांना ट्रेनिंगला आमच्याकडे सोडलेले. म्हणजे मॉल मध्ये काम ना, काय काम होतं त्यांचं ते, म्हणजे स्टाफचं काम. आणि आम्ही तिकडे प्रमोटर होतो. तर आमचे जे स्टॉक यायचे, तर हे आम्हाला मदत करायचे तिकडे स्टॉक वगैरे लावायला. मग 5-6 दिवस हे ट्रेनिंग घेतले, मग लागलेले कामाला. मग आमचं पिकनिक जायचं इकडे प्लॅन झाला सगळ्यांचं. आमचे जिकडे होते ना म्हणजे मैत्रिणी, आम्ही बोललो की चला पिकनिकला जाऊया, खूप कंटाळा लागला, कुठे तर जाऊया आपण. मग तिकडे हे पण होते, मी ह्यांना पण विचारलं तू येणार काय रे पिकनिकला? मग हे पटकन बोलले हो मी पण येतो. मग सगळ्यांनी पटापट पैसे वगैरे गोळा केले, एकांकडे जमा केले. एक माझी मैत्रीण होती तिच्याकडे पैसे जमा केलो आणि मग घरी गेलो संध्याकाळी. मग घरी गेल्यावर ते मित्राचा कॉल आला, अरे मला सुट्टी भेटत नाहीये. मग आम्ही बोललो अरे आम्हाला पण सुट्टी भेटत नाही, कारण की एकाच मॉलमध्ये सगळे एकाच दिवशी सुट्टी करणार म्हणजे असं पण सुट्टी देणार नाही ना. आम्ही बोललो हो बरोबर आहे, कसं सुट्टी भेटणार सगळ्यांना एकाच दिवशी. मग माझी मैत्रीण ती बोलली की अरे तो नितेशला कॉल करून सांग आपलं पिकनिकला जायचं कॅन्सल झालंय. आणि हे काम पण सोडलेले, तेव्हा 15 दिवस झालेले आणि हे काम पण सोडलेले. मग आता मी बोलली नंबर नाही माझ्याकडे त्यांचं. मग ती मला नंबर पाठवली आणि तू बोलली की तू फोन कर त्यांना, नितेशला, आणि सांग की पिकनिक कॅन्सल झाली आहे, उद्या येऊन पैसे घेऊन जा म्हणून. मग मी कामावरनं असे सुटलेली, आता घरी जाता मी बोलली चल याला कॉल करते. मग मी नंबर घेतली तिच्याकडून, तिने नंबर पाठवली मला आणि मग यांना कॉल केली. आणि मी बोलले की अरे नितेश आपला पिकनिक कॅन्सल झालाय, आम्हाला सुट्टी भेटत नाहीये, तू तर काम सोडलंय, आम्हाला कोणाला सुट्टी भेटत नाहीये, मग तू ये उद्या आणि पैसे घेऊन जा. मग हे बोलले की ठीक आहे मी येतो उद्या, पैसे घेऊन जातो, बस एवढं. मग नाही, त्या दुसऱ्या दिवशी माझी सुट्टी होती. मी यांना बोलले की कामावर जावं आणि तिच्याकडनं पैसे घ्या, कॅन्सल झाली आहे. मग ठीक आहे, हे बोलले की ठीक आहे चालेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी यांचा मला मेसेज आला. मेसेज काय टाकला होता माहिती तुम्हाला? काय टाकलंय ते? आय मिस यू. बघा, म्हणजे मी मेसेज कसा टाकला होता बघा, आय मिस यू. आणि तुम्हाला माहित आहे का, मी आहे ना म्हणजे शूटिंगला जायचो ना, शूट चालू होतं. एक म्हणजे माझं मन तुझं झालं, लगोरी, असे म्हणजे शूट चालू होते. त्यामध्ये मी जायचो असं साईड काम वगैरे करायला. तर खूप मजा यायची मला.
तर त्याच्यानंतर मग हे सगळं प्रोसेस म्हणजे कसं तिला मी मेसेज वगैरे सकाळीच केला आय मिस यू म्हणून. तर ते काय झालं माहित नाही तिला. मग नाही मी विचार केले ना आय मिस यू. आय मिस यू म्हणजे काय तुम्ही सांगा. आय मिस यू म्हणजे काय, मला तुझी आठवण आठवण येते. येते. ह्याला कशाला मला आठवण येते. आता कसं चुकीने कोणाचा मेसेज मला केला काय, मग फोन केली त्यांना. मी फोन केली, आय मेसेज आला तुमचा. हो मीच केलं मेसेज बोलले. मिस केला. हो, चुकीने नाही मुद्दाम केले ना आय मिस यू. आय मिस यू म्हणजे काय हे नाही ना आय मिस यू. मग त्याचा अर्थ काय होता, कशाला आय केला. मिस यू. आम्ही नंतर सहज अजून परत फोन केले, मी फोन ठेवला. स्टार्टिंग ह्यानेच केलं मग. ठीक आहे, तुम्हीच केलं ना स्टार्टिंग. आवडायची मला. मग असंच फोन मध्ये रोज बोलायचं चालू झाला. मी कामाला जायची, हे बेरोजगार होते. हो बेरोजगार. काम सोडलेलं ना, फ्री होते. फोन करायचे मग डेली. म्हणजे मी काय करायचो मध्ये मध्ये ना शूटला जायचो, शूटिंग वगैरे असायचे तर शूटिंगला वगैरे जायचो. तर मध्ये जर आलं ना तरच जायचो, म्हणजे ते डेली नसायचं ना काम, कधी कधी. कारण इकडनं आम्ही सोडलं होतं त्याच्यामुळे. मग काय बोलायचे. मग काय नाही, फोनवर बोलणं चालू झालं. जास्त नाही काही. म्हणजे कुठला महिना होता तो, ऑक्टोबर. नाही ऑक्टोबर नाही, जूनचा महिना होता. जूनचा महिना. कामाला 15 दिवस लागले, काम सोडले. मग तेव्हा जूनच्या 15 दिवसांनीच आमचा फोन चालू झाला. म्हणजे पहिला यानेच केला फोन, मग चालू झाला आमचं फोनवर बोलणं. जेवली काय चालू असं नॉर्मल, माहिती आहे तुम्हाला कपल्समध्ये ते गोष्ट चालू झाला. मग बोलता मग फिरायला जायला लागलं. चल फिरायला बोलायला लागले. मग मी कामाचं अर्ध हे करून घरच्यांना न सांगता यांच्यावर फिरायला जायचो आम्ही. मग ते झालं. मग माझ्या घरच्यांना माहित पडलं एका दिवशी की असं म्हणजे त्यांना माझ्यावर शक झाला की ही कामावर जात नाही, कुठे जाते. मग काय सांगू आता. माहित पडलं त्यांना पण मग की हा असं इथं चाललंय. मम्मी वगैरे विचारले की बोली हो हा एक पोरगा आहे, मराठी आहे, कोकणचा आहे, असं कामावर होता, भेटलाय आम्हाला, इकडेच राहतात कुर्ल्यामध्ये. मग मम्मीने यांना बोलवली घरी. ते जून महिन्यामध्ये, जास्त पण नाही. तर कसं माहिती आहे, कसं बोलवलं यांना तुम्हाला आता एक हसण्यासारखी गोष्ट आहे बघा. तर मला बोलवलं, ही मला बोलले की तुला बोलवलंय. तर मी काय आलं की हिला मी सोडायला तिथपर्यंत चाललो होतो. कुठे, तिच्या घरच्या इथे आहे ना, म्हणजे रस्ता आहे तिकडनं. तर तिथून रस्त्यावरून मी हिला सोडायला तिकडे चाललो होतो. सोडायला चाललो चालता बोलता याची मम्मी आणि छोटी बहीण तिकडे थांबलेली. हिने मला वाटतं फोन करून अगोदरच सांगितलेलं वाटतं. पप्पाच्या पुढे कसं. मग त्याच्यामुळे लगेच म्हणजे हिने मला वाटतं सांगून ठेवलं. ते लोक खाली येऊन अगोदरच थांबलेले. पण मला माहित नव्हतं ही गोष्ट की ते लोक आले थांबलेत म्हणून. तर मी याच्यावर आपला मस्त बोलत येत होतो मस्त. आणि शेवटी काय, पुढे लगेच येऊन खालती थांबलेले ना तिकडे रस्त्याच्या इकडेच. तर मग झालं काय नाही. मग मम्मी विचारली यांना कुठे राहतोस, काय करतोस, विचारलं. मी तिकडे रस्त्यावरच त्यांना विचारली, क्लिअर कट करून घेतली. मग ठीक आहे, चांगला आहे पोरगा म्हणली. मग मी घरी गेलो आणि हे घरी गेले. हे सगळं सांगितलंय, मी कुर्ले राहतो, आत्यामाईकडे राहतो, आणि आई मम्मी पप्पा गावाला आहेत, मी 12वी शिकलोय, मी असं कोर्स केलाय, ते सगळं सांगितलंय. ठीक आहे बोलली. मम्मी घरी गेलो. मग आमचं काय असं चालूच होतं भेटणं, म्हणजे बाहेर भेटणं आमचं. म्हणजे जास्त पण नाही, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिना फक्त ना. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 4 महिने ना. डिसेंबरला 4 महिन्यात आमचं फक्त म्हणजे फिरणं वगैरे चालू होतं. मग डायरेक्ट नोव्हेंबरला आमचं लग्न फिक्स झालं. तर नोव्हेंबरच्या 17 तारखेला आमचं लग्न फिक्स झालं. हा. नंतर मग काय झाल्यावरती आमचा प्रवास सुरू झाला. आणि लग्न पण काय एवढा धूमधडाके नाही, साधं सिंपल झालं. हा, यांच्या आत्या माई लोकांनी यांचं लग्न लावून दिलं. आमच्या घरच्यांनी सहमतीने बसून मग आमचं लग्न झालं. ही छोटीशी लव्ह स्टोरी आमची अशी आहे. हा, लव्ह स्टोरी म्हणजे आहे. नंतर आमचा प्रवास, पुढचा प्रवास तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की भेटेल बघायला. तर नक्की बघा तुम्ही आमचा प्रवास कसा चालू झाला.
लग्नानंतर लग्न झालं मग कसं कुठे काय हा राहिलं, खूप तिकडनं एकदम कुठे गेलो कसं कुठे कसं गेलो काय काय झालं. केलं काय खूप म्हणजे एकदम पुढची स्टोरी तर एकदम जबरदस्त आहे, तुम्ही नक्की बघा आणि असेच आमच्या ब्लॉग मध्ये राहा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेल आमच्या बरोबर काय घडले कसे घडले लग्न झाल्यावर. लग्न झाल्यावरती. तर चला धन्यवाद. धन्यवाद सर्वांना.